काही एक मी सगळी जरा म्हणजे जवळजवळ 2 वर्षाच्या कोविडच्या गॅपनंतर होणारा असा एक सार्वजनिक कार्यक्रम आपण बघतो आहोत. आणि अर्थातच विनासायास वेट लॉस आणि मधुमेह प्रतिबंध याच्याबद्दल उत्सुकता असणारे काही जण इथं आता आलेले त्याचे आपल्याला आनंदच आहे. जे आले ते आपल्या इतर लोकांपर्यंत ही माहिती पोचवतील आणि सगळ्या गोष्टी चांगल्या तऱ्हेनं परत आणखी लोकांपर्यंत पोचतील. कारण डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांच्या कामाचं आणि सगळ्याचं स्वरूप जे आहे ते सगळ्यांना माहिती आहे. सर औरंगाबादला मेडिकल कॉलेजमध्ये PSM डिपार्टमेंटला हेड ऑफ डिपार्टमेंट एक वर्ष काम करत आहे. आणि त्यांना सर्वोत्कृष्ट शिक्षक किंवा शिक्षकांचा शिक्षक असं सुद्धा म्हणून युनिव्हर्सिटीनं त्यांना मानाचं स्थान दिलेलं आहे. म्हणजे सर्व विभागाच्या म्हणजे याच्या महाराष्ट्र जी आरोग्य विद्यापीठ आहे त्या विद्यापीठातल्या सर्व विभागातला सर्वोत्कृष्ट शिक्षक असं म्हणून त्यांना सन्मान मिळालेला आहे. अर्थातच आपण त्यांना जे काही सगळेजण जवळून ओळखतो ते मुख्य म्हणजे डायबिटीसच्या रिलेटेड जे अडोर म्हणून ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या नावाने ट्रस्टच्या माध्यमातून अख्ख्या जगभर अनेक लोकांपर्यंत हा डायबिटीसचा रिलेटेड प्रोग्राम जो आहे तो पोचलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे की इन्शुलिन रेझिस्टन्स याचं महत्त्व आणि त्याच्यातून निर्माण होणारे वेगवेगळे आजार याच्याबद्दल अख्ख्या जगाचं लक्ष त्याच्याकडे वेधून घेऊन डायबिटीसच्या ट्रीटमेंटमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले. आणि तो घडवून आणताना नाही वेगवेगळ्या औषधं असलेल्या म्हणजे औषधांच्या कंपन्या म्हणा किंवा औषधांचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा विरोध म्हणा हे सगळं पत्करून त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर ह्या गोष्टी पोचवल्या. सोशल मीडियाचा अतिशय उत्तम तऱ्हेने उपयोग करून अनेक डायबिटीस सेंटर सुरू केली आणि त्याच्यामध्ये खरोखर अनेक लोकांना त्याचा फायदाही मिळतो. मुख्य म्हणजे डाएटच्या बाबतीतल्या अनेक वेगवेगळ्या पद्धती होत्या. पण ही जी काही पद्धत आहे डॉक्टर श्रीकांत जिचकर यांनी सांगितलेली पद्धत आहे 2 वेळेला जेवण आणि ह्याचा आयुष्यभर खरोखर उपयोग करता येणं शक्य आहे. तर तसं करून त्याच्यामध्ये म्हणजे बाकी ज्या काही पद्धती आहेत त्या महागड्या आहेत. खूप काही गोष्टी खायला लागतं. अमुक घ्या तमुक घ्या हे घेऊ नका ते घेऊ नका. पण याच्यामध्ये दिवसातनं 2दा जेवणं ही सोपी पद्धत आहे. आणि इतकीच म्हणजे 2 छोट्या वाक्यांमध्ये दिवसातनं 2दा जेव्हा आधीमध्ये खाऊ नका. आणि दुसरी गोष्ट 45 मिनिटात 4.5 किलोमीटर चालत. जसं महात्मा गांधी अगदी थोडक्या शब्दामध्ये एखादी गोष्ट सांगायची आणि ती मग हे व्हायची आचरणात यायची आणि पुढे चालू राहायची. तसं ही गोष्ट आहे की अगदी 2 वाक्यांमध्ये या सगळ्या गोष्टींचं छोटं स्वरूप करून सगळ्यांपर्यंत पोचवणं हा खूप महत्त्वाचा त्यांचा भाग आहे. आज अर्थात मुद्दाम आपण जे काही इथे जमलो आहोत तर जनरल प्रॅक्टिशनर्स जसं प्राथमिक शिक्षक हे सगळ्यात महत्त्वाचे असतात कारण त्यावेळेला पायाभरणी होती. तसंच जनरल प्रॅक्टिशनर्समधनं ह्या डायबिटीस प्रिव्हेन्शनचा पाया भरला जाईल अशासारखं निश्चितच हे आहे. त्यांनाच पहिल्यांदा कळणार कशाला डायबिटीज झाला आहे किंवा कसं आणि त्यावेळेला काय उपाययोजना करायची याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी सर आज इथे आलेले आहेत. अर्थातच मी त्यांचं स्वागत करतो आणि आणखी वेळ न घेता त्यांना त्यांचं मार्गदर्शन सुरू करायचं. माझे स्नेही डॉक्टर मुकुंद करंबेळकर आणि उपस्थित सर्व ठरला म्हणजे मी एक जैन संघटनेचा इथे काही कार्यक्रम चालू आहे त्या लोकांचं एक व्याख्यान त्यांनी मला आमंत्रण दिलं होतं आणि डॉक्टर करंबेळकर त्याच्यात देखील स्नेही असल्यामुळे दोघांची त्यांनी मला असं म्हटलं की बाबा तुम्ही जैन संघटनेसाठी व्याख्यान घ्याल का? म्हटलं काय हरकत नाही घेऊया कारण आता तसं गेली 2 वर्ष
कोरोना काळामध्ये पब्लिक लेक्चर्स कमीच होत होती, त्याच्यामुळे लोक बघता येतील समोर असं व्याख्यान झालं तर मला ते हवंच होतं. पण मी त्यांना हो म्हटलं. मग मी त्यांना असं म्हणालो की जनरल प्रॅक्टिशनर्ससाठी इतकी वर्षात आम्ही जनरल पब्लिकसाठी अनेक व्याख्यानं घेतली आणि यूट्यूबवर वगैरे पाहिलं तर इंग्रजी, मराठी, हिंदी, कन्नड भाषांमध्ये ही लेक्चर्स अवेलेबल आहेत आणि निदान 1-2-3 कोटी लोकांनी बघितले आतापर्यंत आणि अजूनही लोक बघतात, रोज बघत असतात. तर आता पुढची स्टेप म्हणून आता तर विचार असा होता गेल्या वर्षापासून की आता जनरल प्रॅक्टिशनर्ससाठी ही लेक्चर्स घ्या आणि या लेक्चरचा टॉपिक हा हाऊ टू डायग्नोस अँड ट्रीट टाईप 2 डायबिटीज असा असावा. कारण याच्यामागे एक कारण असं होतं की जेव्हा हे अभियान पुढे चाललेलं आहे तर त्याच्यामध्ये टाईप 2 डायबिटीजचे अनेक लोक त्यांचं मेडिसिन बंद होतं आहे, त्यांचा डायबिटीज रिव्हर्ट होतो आहे. आणि दुर्दैवाने असं आहे की डायबेटॉलॉजिस्टची जी काही विचार करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये डायबिटीजची औषधं बंद होतात, कमी होतात याच्यावर त्यांचा विश्वास आहे. आणि हे तुम्ही ज्या डायबेटॉलॉजिस्टकडे पेशंट पाठवत असाल तर तुम्ही आजकाल काय होतं की जनरल प्रॅक्टिशनरला असं वाटतं की डायबिटीज हा आपला विषय नाही. म्हणजे बाकी तुम्ही URI ट्रीट कराल, TB ट्रीट कराल, अनेक गोष्टी ट्रीट कराल, तुमच्याकडे पेशंट पहिल्यांदा येतो. मग डायबिटीज म्हटलं की तुम्ही लोक घाबरून जाता सगळे किंवा डायबिटीज म्हणजे आपला एरिया नाही, हा डायबेटॉलॉजिस्ट किंवा कमीत कमी MD मेडिसिन माणसाकडे पाठवायला पाहिजे. आणि मग तुम्ही तिथे पाठवून द्यायचा. पाठवून दिल्यानंतर ते पेशंट तुमच्याकडे बाकीच्या कारणासाठी येत असतील, सर्दी झाली, खोकला झाला, परंतु डायबिटीसच्या संदर्भात पुन्हा कधी तुमच्याकडे येत नाही. आणि असे जे पेशंट तुमचे कुठे कुठे पाठवले त्या पेशंटचा तुम्ही जर आढावा घेतला तुमच्या असं लक्षात येईल की बुवा त्यांचं डायबिटीसचं औषध कधी बंद झाल्याचं काही ऐकवत नाही कोणाचं आणि कमी पण झाल्याचं ऐकवत नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो की डायबेटॉलॉजिस्टची एक दिशा ठरलेली आहे की पेशंट आले की त्याची औषधं चालू राहतात. का चालू राहतात तर मग त्याच्यामागे 2 कारणं मी नेहमी सांगत आलो आतापर्यंत. 2 कारणं अशी की पहिलं म्हणजे डायबिटीस इन दिस वर्ल्ड इज अंडर डायग्नोस्ड अँड ओव्हर ट्रीटेड. आता अंडर डायग्नोज कशामुळे की आम्ही काय करतो की डायबिटीसचं ते डोळ्यात हे होतं, ते नसलं तरी चालेल मला वाटतं, तसंही आपलं आता हे होत नाही गव्हर्नमेंट. अंडर डायग्नोज यासाठी म्हणतो की आपण ब्लड शुगरवर करतो, म्हणजे हे तुम्हीच करता असं नाही, पण अगदी भले भले MD मेडिसिन डॉक्टरसुद्धा ब्लड शुगर करून त्याच्यावर ठरवतात किंवा कोणाला 250 असेल तर मग हा डायबिटिक. ह्याच्यात धोका असा असतो की तुम्हाला जेव्हा कोणी सांगतं किंवा तुम्ही पेशंटला सांगता की उद्या ब्लड शुगर चेक करायची तुला, तर आपली भारतीय मेंटॅलिटी अशी आहे की आपल्याला डायग्नोज व्हायला भीती वाटते. जगामध्ये इतर ठिकाणी लोक असे नाहीत, लोक जे बोलतात तेच करतात. म्हणजे आपल्याकडे लपोडायचं म्हणजे एक मुलगा आहे US मध्ये, त्याचं वय आता 28 वर्षाचं आहे आणि तो BE मेकॅनिकल वगैरे झालं आणि तिथे कुठेतरी कंपनीत काम करतो आहे का, त्याचं HbA1c 13.5 होतं आणि जेव्हा तो डॉक्टरांकडे गेला त्याची शुगर 550. आता त्याला डॉक्टरने त्याला सांगितलं की तुला लँटस, इन्शुलिन, ॲक्ट्रॅपिड वगैरे घ्यावं लागेल काय असेल. त्याची आई ठाण्यामध्ये आहे आणि ती आपली लाईफस्टाईल फॉलो करते आणि तिचा डायबिटीज रिव्हर्ट झालेला आहे, म्हणजे तिला गोळ्या लागत नाही. तर तिने त्याला सांगितलं की बा सौरभ तू कशाला हे करतो, तू दीक्षित सरनं बोल एकदा. तो मला बोलला. तोपर्यंत त्याला औषधं सुरू झाली. मला वाटतं त्याला मेटफॉर्मिन 1-1 ग्रॅम सकाळ संध्याकाळ त्याने दिलं होतं, कारण हा म्हणाला की मला काही ॲक्ट्रॅपिड वगैरे नको, मला गोळ्यावरच द्या. मग त्याच्याशी बोलल्यानंतर तो म्हणाला ठीक आहे मी करायला तयार आहे. काय आता तो वजन पण जास्त होतं, आता 80-82 किलो वजन होतं आणि उंची 5.5 फूट, म्हणजे ओव्हरवेट होतं. मग त्याने ते फॉलो केल्यानंतर त्याचं शुगर लेवल कमी झाल्या, त्याच्याच डॉक्टरांनी त्याच्या गोळ्या पण कमी केल्या. आपल्या डॉक्टरांमध्ये आणि तिकडच्या डॉक्टरांमध्ये एक फरक आहे. तो फरक असा की आपल्या डॉक्टरांचं उत्पन्न हे येणाऱ्या पेशंटवर अवलंबून, बरोबर. तुमच्या OPD तर 50 पेशंट आले तर 50 गुणले 50, 2,500 रुपये मिळाले. 10 आले तर 500 रुपये, हा साधा हिशोब आहे आपल्याकडे. अमेरिकेमध्ये तसं नाही. अमेरिकेमध्ये कसं आहे की किंवा इंग्लंडमध्ये पण तसं आहे. इंग्लंडमध्ये कसं आहे की हे 2,500 लोकसंख्या जी आहे यांचा हा जनरल प्रॅक्टिस, म्हणजे त्यांना काही झालं नव्हतं, पण त्या 2,500 लोकांमध्ये एखादा न्यूरोसर्जन जरी असेल स्वतः आणि त्याचं डोकं दुखलं तरी पण त्याला आधी GP कडे जायचं. आणि मग किती का पेशंट येईना
$2,500 आले काय किंवा 200 आले काय, त्याचं जे काय ठराविक महिन्याला ठरलेलं आहे सॅलरी ऑन रिपोर्ट त्याला मिळत राहतं. त्याच्यामुळे तो म्हणाला की अरे तू काय करतो मला माहीत नाही, पण तुझं HbA1c कमी झालं, आधी 13.5 होतं, मग पुढच्या महिन्यामध्ये ते. आणि मी त्याला काय सांगितलं होतं सौरभला की तू आता गोळ्याच घेऊ नको, तुला गोळ्यांची गरजच नाही, तू लाईफस्टाईल कर आणि 2 वेळा जेव, गोड खाऊ नको, जे आपल्या नेहमीच्या काय मी तुम्हाला सांगेन त्या गोष्टी. आणि पुढच्या महिन्यात ते 9.5 झालं. तो डॉक्टरकडे गेला, तो म्हणाला की मग चांगलं चालू तुझं एका महिन्यात, तुला बहुतेक मेटफॉर्मिनचा चांगला परिणाम झाला, 2 ग्रॅम देतोय मी मेटफॉर्मिन. तो म्हणाला हो. तो काय, त्याला मी सांगितलं होतं तू काही सांगू नको गोळ्या घेतल्या. पुढच्या महिन्यात गेला तर ते आणखीन 7.5 पर्यंत कमी झालं. मग तो डॉक्टर म्हणाला हे तर आश्चर्य आहे म्हणाला, मी आतापर्यंत मेटफॉर्मिनवर एवढा परिणाम कोणाला बघितलाच नाही. हे 13.5 7.5 2 महिन्यात असं होतच नाही कोणाचं. तेव्हा यांनी सांगितलं की मी तेव्हापासून गोळ्याच घेतलेल्या आहेत तुमच्या. तेव्हा तो उडाला तेव्हा असं कसं काय शक्य, असं होऊच शकत नाही. बाबा ते हे वा तुमचे रिपोर्ट बघा, मी काय माझ्या लॅबमध्ये नाही केलं, तुम्हीच केलं. मग तो म्हणाला हे काय करतोय तू, मग त्यांनी सगळं समजावून सांगितलं असं असं आहे, आमचे ते अमुक डॉक्टर दीक्षित आहेत, त्यांचे ते यूट्यूब लेक्चर. तो म्हणाला मला पाठव ते काय करतात ते दाखव. मग 3ऱ्या महिन्यात जेव्हा गेला तेव्हा ते 6 झालं होतं. त्याच्या पुढे गेला तर ते 5.5, आता तर तो 5च्या खाली आहे. तर त्या डॉक्टरला एवढा आनंद झाला, तो म्हणाला की अरे इतकं साध्या उपायाने असं होत असेल तर माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या पेशंटला मी आधी यांचे यूट्यूब लेक्चरच पाठवतो व्हिडिओ. तर हा जो ओपननेस आहे ना डॉक्टरांचा, आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की मला जे माहीत नाही ते जगात अस्तित्वात नाही असं आमचे बुद्धिमान डॉक्टर समजतात. म्हणजे मला माहीत नाही तर नाहीच आहे म्हणजे. आता मी आणि डॉक्टर करंबेळकर गप्पा मारतो किंवा अरे की वाचेल कोण, रिसर्चबद्दलचे संशोधन किंवा वाचणार कोण, पुस्तक कोण वाचणार, तर डॉक्टर दीक्षित सारखा रिकामा माणूस की जो मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे, त्याला वाचण्याचेच पैसे मिळतात ना, पगार कशाचा, वाचायचा अभ्यास करायचा शिकवायचा हेच पगार. आता हे बाकीचे उद्योग बी लावून घेतले मागे तो फार वेळ, पण अपेक्षा अशी आहे की सर्वसामान्य वैद्यकीय शिक्षकांनी अभ्यास करावा, त्याच्या क्षेत्रामध्ये अद्ययावत नॉलेज घ्यावं आणि मग विद्यार्थ्यांना शिकवावं अशा. आणि मी जर प्रॅक्टिस करणारा डॉक्टर असेल तर माझ्याकडे हाकलून दिले तरी पेशंट येत असतील. तुम्ही 40मध्ये असे डॉक्टर असतीलच. जर माझी प्रॅक्टिस इतकी चालत असेल की मी लोकांना हाकलून दिलं तरी लोक येतात, मला काय वाचायची गरज आहे, बरोबर आहे का? अशी अवस्था आमच्या बऱ्याचशा स्पेशालिस्टची झालेली आहे. कारण काय की डायबिटीसचं प्रमाण किती, 8.5% लोकांना डायबिटीस, 20 वर्षापेक्षा पुढे 8.5%. मग भारतात लोक किती, तर 7,70,00,000 लोकांना डायबिटीस. मग 7,70,00,000 डायबिटीसचे पेशंट, यांना ट्रीट करायला डायबेटॉलॉजिस्ट किती, डायबेटॉलॉजिस्ट म्हणता फिजिशियन नाही, डायबेटॉलॉजिस्ट यांची संख्या तुम्ही बघितली. आता सर्वसामान्यपणे 1,500 लोकांना आमच्याकडे एक MBBS डॉक्टरसुद्धा नाही आज. मग 1,500 लोकांमध्ये तुम्ही जर 10% लोकांना डायबिटीस पकडणार, 8-9%, याच्यामध्ये 150 लोक असे आहेत, 150 ते 250 यांना डायबिटीस आहे, यांना MBBSच भेटत नाही अशी परिस्थिती. तर यांना MD मेडिसिन कधी भेटावं, बरं MD मेडिसिन तर जाऊ द्या, पण डायबेटॉलॉजिस्ट तर भेटणं अशक्य, म्हणजे लोक मरून जातील पण भेटणार नाही अशी परिस्थिती. मग डायबिटीसचे पेशंट एवढे जास्त, डॉक्टरांची संख्या एवढी कमी, मग कशाला वाचायची गरज नाही. काय जे काय दिलं आहे मेटफॉर्मिन चालू करा, तो पेशंट पुन्हा येतोच तो. बरं पेशंट हे आपले भारी असतात, त्याला सांगितलं लाईफस्टाईल कर बाबा. मला करंबेळकरांनी उदाहरण सांगितलं की ते बाई आली म्हणाली माझ्या मुलाची बुद्धी वाढव म्हणून काहीतरी औषध घ्यावं. तर ते म्हणाले की हे मासिक आहे, याच्यामध्ये चांगल्या गोष्टी येतात, बोधकथा असतात, गणिताविषयी काहीतरी असतं, हे वाचायला लावा त्याला. 150 रुपये वर्गणी आहे वर्षाची. ती बाई म्हणे असलं काही नको, गोळ्या द्या. शॉर्टकट पाहिजे, प्रत्येक गोष्टीचा शॉर्टकट पाहिजे आपल्याला, किंवा आत्ता लगेच खाल्लं लगेच काही कमी होतं. म्हणजे इतके मूर्ख लोक आहेत की काही सेंटर्सना तुम्हाला तिथे झोपवतात वजन कमी करण्यासाठी, तुमच्या इथे पट्टा बिट्टा बांधतात, त्याला व्हायब्रेटर लावतात, मग तुमचं ते एवढं मोठं पोट धडधड हालतं, पंखा नसतो त्यामुळे घाम येतो, खूप 0.5 किलो वजन कमी होतं, त्याचे 2,000 रुपये घेतात आणि लोक देतात.
आणि पुन्हा कौतुकाने सांगतात तिथे गेलं म्हणजे अर्धा किलो कमी झालं. पण हे सांगत नाहीत की बाहेर पुन्हा पाणी पिल्यानंतर वाढलं. उंची वाढवायचे चपला लोक विकतात. उंची वाढवायचे आता आपल्याला कॉमन सगळ्यांना माहिती आहे की 18 वर्षापर्यंत 95% हाईट आपली वाढलेली असते. थोडं ओढाताण करून 25 वर्षापर्यंत काहीतरी होऊ शकतं. 25च्या पुढे 70चे लोक उंची वाढवायला चपला घालतात. कसं व्हायचं? हे आपली म्हणजे आपली विचार करण्याची पद्धत की आपल्याला लवकर काहीतरी फटाफट काहीतरी मिळालं. आणि त्यामुळे डायबिटीसची परिस्थिती अशी आहे की याच्याबद्दल विचार करायला कोणाला फारसा वेळ नाही. मग आता त्याच्यामध्ये कसं आहे की इतकी जी संख्या असेल मग इतका काय गंभीर आजार आहे का? एका बाजूने म्हटलं तर खूप गंभीर आजार आहे. का गंभीर आजार आहे? पण शुगर लेवल अनकंट्रोल राहिला तर शरीरातला कुठलाच अवयव असा नाही की ज्याच्यावर परिणाम होतो. म्हणजे किडनी फेल होते, न्यूरोपॅथी होते, नेफ्रोपॅथी म्हणजे किडन्या खराब होतात, रेटॅना खराब होते, म्हणजे सगळे अवयव तुमचे बाद होऊ शकतात, लिव्हर खराब होतं. त्यामुळे तसा गंभीर आजार आहे. पण झाला कशामुळे? मुळामध्ये हा आजार झाला कशामुळे? 1970मध्ये जे काही अभ्यास झाले भारतात त्याच्यामध्ये प्रिव्हॅलन्स 2% होतं. आज किती आहे? काही भागांमध्ये 20%पर्यंत आहे. मग 2 ते 20%मध्ये काय आपलं जेनेटिक स्ट्रक्चर बदललं का? अनुवंशिकता बदलू शकते का 20 वर्षात? नाही बदलू शकत. मग काय बदललं? काय बदललं? 2 वर्षात काय काय बदललं बघा. 2 वर्षात म्हणजे 2 वर्षापूर्वी झोमॅटो, स्विगी कोणाला माहीत होते का? आज तुमच्या घरातले पोरं तुम्ही प्रॅक्टिसला गेले की ऑर्डर करतात तिकडून आणि खातात. हा बदल 2 वर्षात झाला आहे. मग 70 ते 21 या 40 वर्षामध्ये काय काय बदल घडले? मुबलक खायला मिळायला लागलं. सरकारने योजना आणल्या, फुकट रेशन, 3 रुपये किलो आहे. पॉंडिचेरीला मी गेलो होतो, सांगितलं आमच्याकडे काय तांदूळ फुकट आहे. मग काय करतात लोक? जेवढे लागतात तेवढे तांदूळ ठेवायचे आणि बाकी ते विकायचे आणि देशी दारू प्यायचे. प्रगतीचं एक लक्षण. म्हणजे जर पोटा पाण्यासाठी कष्ट करायची गरज नसेल तर वेलफेअर स्कीमवर लोक मौज मजा करतात. सांगायचा उद्देश काय की प्रमाण एवढं वाढलं. मग कशामुळे वाढलं? तर त्याचा अभ्यास जो आम्ही केला तो जगामध्ये जे आता मान्य होत चालले ते काय की इन्शुलिनची लेवल वाढली की अनेक त्याचे वाईट परिणाम होतात. ते इन्शुलिन सगळ्यांना माहिती. पँक्रियासमधून तयार होणारा हॉर्मोन आणि त्याची लेवल वाढली की आपल्याला अनेक आजार होतात. ब्लड प्रेशर वाढू शकतं, वजन वाढतं, इन्शुलिन रेझिस्टन्स येतो आणि मग टाईप 2 डायबिटीस येतो. आता डायबिटीज म्हणजे टाईप 1, टाईप 2 2 प्रकार सगळ्यांना माहिती असतात. टाईप 1 काय की लहान वयात डायग्नोज होणार, त्याच्या शरीरात इन्शुलिन तयारच होत नाही आणि त्याला आयुष्यभर इन्शुलिन घ्यावा लागला, तो टाईप 1. असे किती असतात? 3 ते 5%. ते आपल्याकडे येणार नाही. बाकीचे जे येतात वयस्कर 40च्या पुढचे ते सगळे टाईप 2 डायबिटीस. मग यांना कशामुळे झाला तर यांच्या शरीरामध्ये इन्शुलिनची लेवल वाढली आणि म्हणून त्यांना हे प्रॉब्लेम झालेच आहे. मग इन्शुलिनची लेवल कशामुळे वाढते? याचं आम्ही जे साधं सोपं उत्तर काढलं ते असं की आपण आवश्यकता नसताना खातो, दिवसभर चरतो आणि त्यामुळे इन्शुलिनची वारंवार निर्मिती होते आणि मग इन्शुलिनची लेवल वाढते. इन्शुलिनची लेवल वाढली की रेझिस्टन्स येतो आणि मग टाईप 2 डायबिटीस. आता इन्शुलिन हा हार्मोन शरीरामध्ये तयार कसा होतो आणि कधी तयार होतो? तर 2 प्रकारे तयार होतो. एकाला म्हणतात बेसलाईन सिक्रेशन. बेसलाईन म्हणजे काय? 24 तास थोडं 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 पाणी किंवा तो इन्शुलिन निर्माण होतो. थोडं किती तयार होतात दिवसात? 18 ते 32 युनिट तयार. आणि हे थांबवणं तुमच्या हातात नाही. इनव्हॉलंटरी म्हणजे तुम्ही काही करा ते येत राहणार, जिवंत राहण्याकरता आवश्यक. आता इन्शुलिन निर्माण करण्याचा दुसरा मार्ग काय? तुम्ही काही खा, इन्शुलिन टाळा. खाल्लं की इन्शुलिन टाळा. आता अपेक्षा काय आहे की जेवढं इन्शुलिन दिवसात लागतं त्याच्यापैकी 50% बेसलाईननी मिळावं, 50% तुम्ही खाण्यावर तयार करा. म्हणजे 18 ते 32 युनिट बेसलाईन, 18 ते 32 युनिट खाण्यावर तयार करा. मग आता जे इन्शुलिन तुम्ही बेसलाईन पद्धतीचं आहे ते कसं आहे? त्याला तुम्ही काही करू शकत नाही. दुसरा मार्ग काय? खाण्यावर. याचं वैशिष्ट्य काय? 3 वैशिष्ट्य. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे तुमचं प्रत्येकाचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे. म्हणजे तुम्ही एकदा खाल्लं की एक माप इन्शुलिन टाकता.
पण कोणाचं 5 युनिटचं आहे, कोणाचं 10चं आहे, कोणाचं 15चं आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. दुसरं वैशिष्ट्य असं की ज्या माणसाचं माप 5 युनिटचं आहे त्याने 1 सफरचंद खाल्लं तरी 5 युनिट आणि 2 सफरचंद खाल्ले तरी 5च युनिट येतं. म्हणजे जास्त खाल्लं तर जास्त इन्शुलिन असं होत नाही, कमी खाय का जास्त खा इन्शुलिन तेवढंच पडतं. तिसरं वैशिष्ट्य असं की इन्शुलिन निर्मिती ही सायक्लिकल प्रोसेस आहे, सरळ प्रोसेस नाही. त्याच्यामुळे एकदा निर्माण झालं की परत तयार व्हायला 55 मिनिटं लागतात. ही 3 वैशिष्ट्य. तर इन्शुलिनचं काम काय बघा की पहिलं काम इन्शुलिनचं आहे की तुम्ही अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर त्याचं जेव्हा पचन होतं त्याचे 3 एंड प्रॉडक्ट तयार होतात. कार्बोहायड्रेट्सपासून ग्लुकोज तयार होतं, फॅटपासून फॅटी ॲसिड तयार होतं आणि प्रोटीनपासून अमायनो ॲसिड तयार होतं. आता तुमचं शरीर हे कोट्यवधी पेशींचं बनलेलं आहे, त्याला पेशींना ऊर्जा लागते काम करायला, कॅलरीज लागतात. मग शरीर कसं मिळवतं? 2 मार्ग. एक आहे ग्लुकोज जाळली तर 1 ग्रॅमला 4 कॅलरी ऊर्जा मिळते. दुसरं आहे फॅटी ॲसिड जाळलं तर फॅटी ॲसिड जाळलं तर 1 ग्रॅमला 9 कॅलरी ऊर्जा मिळते. म्हणजे ग्लुकोजच्या तुलनेत चरबी जाळली तर 2.25 पट ऊर्जा मिळते. त्यामुळे शरीरातल्या सगळ्या पेशींना चरबी जाळायला आवडतं. अपवाद फक्त मेंदूचा, त्याला फक्त ग्लुकोज आवडतं. मग तुम्हाला असं वाटेल की आता अन्नपचन झालं, रक्तामध्ये ग्लुकोज आहे, फॅटी ॲसिड, म्हणजे ग्लुकोज पेशीत जायला पाहिजे कारण रक्त सगळीकडे सर्क्युलेट होणार. पण ते तेवढं सोपं नाही कारण प्रत्येक पेशीवर एक कुलूप लावलेलं आहे, ज्याला तांत्रिक भाषेमध्ये इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतात. ह्याचा अर्थ काय की रक्तामध्ये किती ग्लुकोज असो, जोपर्यंत हे कुलूप उघडलं जात नाही तोपर्यंत ग्लुकोज पेशीत जातो. मग इन्शुलिनचं पहिलं काम लक्षात घ्या की ग्लुकोज पेशीत पोचवणे. मग आता ग्लुकोज पेशीत गेलं तरी वापरलं, पण अजून ग्लुकोज शिल्लक आहे, मग काय करायचं? जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिनमुळे ग्लायकोजेन नावाच्या पदार्थामध्ये होतं आणि तो तुमच्या यकृतामध्ये आणि स्नायूंमध्ये साठवला. आता ग्लायकोजेन म्हणजे काय? ग्लुकोजचे मॉलिक्यूल एकत्र ग्लायकोजेन तयार होतं. आता याला एक मर्यादा असते साठवायला. यकृतामध्ये 100 ग्रॅम आणि मसल्समध्ये 400 ग्रॅम. आता मसल्समध्ये जो ग्लायकोजेन असतो तो मसल्ससाठीच वापरावा लागतो, म्हणजे मसल्सच्या कामासाठीच उपयोग आहे. पण यकृतातला जो असतो तो मात्र पूर्ण शरीरामध्ये कुठेही वापरला. आता तो उपयोग काय असतो की तुम्ही समजा सकाळी 9ला जेवण केलं आणि ओपीडी भरपूर आहे आणि तुम्हाला खायलाच नाही मिळालं आणि तुम्ही मग काय होईल? आधी रक्तातलं ग्लुकोज वापरलं नाही, तुम्ही काहीच खाल्लं नाही, पण तुमचा मेंदू काम करणारच आहे, तुम्ही नाही खाल्लं तरी. अशा वेळेला शरीर तुमच्या यकृतातला ग्लायकोजेन बाहेर काढून तुम्हाला 400 कॅलरी एनर्जी म्हणजे अडीनडीला मदत म्हणून निसर्गाने सोय केली. 2 कार्य लक्षात आले इन्शुलिनचे: ग्लुकोज पेशीत पोचवणे, दुसरं ग्लुकोजचं कन्व्हर्शन ग्लायकोजेनमध्ये करणे आणि साठवणे. याच्यानंतरचं काम फार महत्त्वाचं. हे 2 कामं झाल्यानंतर अजून ग्लुकोज शिल्लक असेल तर इन्शुलिनमुळे त्या ग्लुकोजचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये होतं आणि चरबीच्या रूपात साठवलं जातं. म्हणजे आता आपल्या लक्षात आलं की आपल्याला जाड होण्यासाठी तेल, तूप, लोणी खायची गरज नाही. पोळी भाकरी खाऊन पण लठ्ठ होत आहे आणि आपण मेजॉरिटी लोक तेच खाऊन लठ्ठ झाले. त्याच्यामुळे पोटं सुटले. त्याच्यामुळे कार्बोहायड्रेट खाऊन सुटले. म्हणजे इथपर्यंत सगळे लोक आले की इन्शुलिनमुळे आपण लठ्ठ होतो. मग दुसरं काय होतं की इन्शुलिन रेझिस्टन्स येतो. म्हणजे काय? माणूस जेव्हा पृथ्वीवर निर्माण झाला, जन्माला आला, तेव्हा आपण जंगलात राहायचो. आपण काय असं राहत नव्हतो. किती वर्ष जंगलात काढले? 6 लाख वर्ष. म्हणजे किती पिढ्या बघा. 6 लाख वर्ष भागिले 20 करायचं. इतक्या पिढ्या आपल्या जंगलात राहिल्या. गेली 10,000 वर्ष आपण जंगलाच्या बाहेर, त्यातले 5,000 वर्ष आपल्याला शेती करता येते. मग आपल्या जीन्सवर संस्कार कशाचे आहेत? जंगलातले, शेतात का नाही? कारण आपण आत्ता शिकलो. म्हणजे 6 लाख वर्ष कुठे आणि 5,000 वर्ष कुठे. म्हणून तेव्हा जेव्हा आपण जंगलात राहायचो तेव्हा खायचो काय? आपण प्राण्याला मारायचं आणि खायचं, दुसरं काही येतच नव्हतं. मग असं असताना तुमच्या आयुष्यामध्ये ब्रेकफास्ट, लंच, डिनर असं मिळणार नाही का? लोक उपाशी राहून मरत होते, खायलाच मिळत नव्हतं. त्यामुळे माणसाच्या पेशी आणि शरीर हे उपाशी राहण्यासाठी निर्माण झालेलं आहे, भरपूर खाण्यासाठी निर्माण झालेलं नाही. त्यामुळे
आज देखील जगामध्ये जेवढे लोक उपाशी राहून मरतात त्याच्या शेकडोपट लोक जास्त खाऊन आणि चुकीचं खाऊन मरतात. मला तुम्हाला मी इन्शुलिन रेझिस्टन्स सांगतो की पेशंट या उपासमारी त्यांची अपेक्षा काय आहे, बाबा खाल्ल्यानंतर इन्शुलिन निर्माण व्हायला पाहिजे कारण त्याचं काम सुरू होतं. पण काम संपलं की ते झिरो लेवलला यायला पाहिजे. पण एखाद्या माणसाचं समजा त्याचं माप होतं 5 युनिटचं आणि त्याने मात्र काय केलं की सारखं खात राहिलं तर काय होणार आहे, प्रत्येक वेळेला 5 युनिट 5 युनिट 5 युनिट करता करता रक्तातली इन्शुलिनची लेवल कधी झिरोला येतच नाही, वरच राहते. तर पेशींना त्याची सवय नाही ना. पेशींना काय पाहिजे की आलं काम झालं की झिरो द्यायला पाहिजे, जातच नाही. मग हळूहळू पेशी त्याला विरोध करतात, त्याला सहन होत नाही. इन्शुलिन काय करतात, आकार बदलतात. आकार बदलला की कुलपाचा आकार बदलतो. मग ती इन्शुलिनची किल्ली त्याला बसत नाही. मग काय होतं, ह्या माणसाचं माप होतं 5 युनिट तर तेवढ्याने काम होत नाही. आता मेंदू म्हणण्याचं 5 चं 10 करा आता. मग त्याचं माप होतं 10चं. त्याने 2-3 महिने काम चालतं, पुन्हा रेजिस्टन्स वाढतो. मग 10चं 15, 15चं 20, 20चं 25 असं करता करता एक अवस्था अशी येते की रक्तामध्ये खूप ग्लुकोज आहे, खूप इन्शुलिन आहे, पण रेझिस्टन्स इतका जास्त आहे की ते इन्शुलिन काही काम करू शकत नाही. ग्लुकोज काही पेशीत जाऊ शकतो, ते रक्तामध्ये अडकून पडतं. मग लघवी वाटे बाहेर पडायला लागतं. मग तुम्ही खांगायला लागता आणि मग नाईलाजाने तुमचं शरीर ऊर्जेसाठी तुमचे स्नायू पोखरायला सुरुवात करतात, अमायनो ॲसिड्स प्रोटीन्स खायला सुरुवात करतात. मग तुम्ही बारीक होता, खंगता, आजारी दिसता. मग डॉक्टरकडे जाता. मग शुगर केली तर 300, 400, 500 असं काहीतरी आकडा आहे. आणि मग आपण त्याला टाईप 2 डायबिटीसचं लेबल लावतो. मग लक्षात घ्यायला आपल्याला की या सगळ्या आजारांचं कारण म्हणजे लठ्ठपणा काय, इन्शुलिन रेझिस्टन्स आणि टाईप 2 डायबिटीस आहे. याच्यामागे कारण काय, इन्शुलिनची लेवल वाढणं हे कारण आहे. मग कारण कळलं की अभ्यास नाही केला म्हणून नापास झाला. मग उपाय काय, अभ्यास कर. इतकं सोपं आहे की इन्शुलिनची लेवल वाढली तर प्रॉब्लेम झाला, मग इन्शुलिनची लेवल कमी करा. आता कमी केली तर काय होईल, पहिल्यांदा रक्तात तर ग्लुकोज वापरत आहे, तरी तुम्ही काही खाल्लं नाही तर काय होईल, यकृतातलं ग्लायकोजेन काढून ते शरीर वापरेल, तरी काही खाल्लं नाही तर काय होईल. शरीरात जिथे कुठे चरबी जमा झालेली आहे ती काढून त्याला जाळण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मग आता काय लक्षात आलं आपल्या या जगामध्ये, ज्याला कोणाला पोट कमी करायचं, ज्याला कोणाला चरबी कमी करायची, ज्याला वजन कमी करायचं आहे, त्याच्या पुढे निसर्गाने एकच मार्ग ठेवलेला आहे, एकच सोल्युशन. ते काय, इन्शुलिनची लेवल कमी करा. मग आता इन्शुलिनची लेवल कमी करायची असेल तर बेसलाईन सिक्रेशनला काही करता येतं का, काही करता येत नाही. मग कुठे काही करता येईल, खाण्यामुळे जे तयार होतं त्याला काही करता येईल. मग काय करायचं, कमी खायचं का कमी वेळा खायचं. कारण कमी खाऊन जास्ती खाऊन इन्शुलिन तेवढंच येणार आहे. हे कमी खाणं हे उत्तर नाही, कमी वेळा खाणं हे आपल्या प्रकारचं उत्तर आहे. तर इकडे सगळे लोक आले असतील तर मग काय, आता मग सोल्युशन काय सांगितलं, काय सांगितलं लाईफस्टाईल की मग कडक भूक लागते त्या 2 वेळा ओळखा, 2 वेळा जेवा. 2दा का, कुणी म्हणे 1दा जेवतो, हरकत नाही. संतांनी सांगून ठेवलं, 1दा जेवतो तो योगी, 2दा जेवतो तो आपल्यासारखा भोगी, 3दा जेवतो तो रोगी. तरी 10 वेळा खातात. सगळं काय पडीक पंडित आहे सगळं. हे संतांनी हे काय घराघरात आहे हो, हे काय मी सांगत नाही. माझं पोपटासारखे लोक बोलतात हजारोंच्या सभेमध्ये, 3दा खातो तो रोगी, 10 वेळा खातो. मग 3दा खातो तो रोगी तर 10दा खातो तो महारोगी होणार की. असे झालेत तर लोक महारोगी. तर 2दा का सांगितलं, कारण सर्वसामान्य माणसाला 2दा कडक भूक लागते म्हणून. पण कोणाला जर 1दाच भूक लागत असेल चांगली गोष्ट आहे, योगी आहे, 1दा खायला हरकत नाही. शेवटी कसं आहे, पण जे आयुष्यभर करता येईल तेच करायचं. नाही तर लोकांना वजन करण्याचा उत्साह असतो. मग काय, मी आता गहू सोडतो, बाजरी सोडतो, तांदूळ सोडतो, बटाटे खात नाही, असं किती महिनाभर करतात. 2 किलो वजन कमी होतं, पुन्हा खायला लागले की 4 किलो वाढवतो. तर सस्टेनेबल पाहिजे म्हणून काय सांगितलं की 2दा कडक भुकेच्या वेळा ओळखा, 2दा जेवा. पहिला सल्ला 55 मिनिटात जेवण संपवा. 55 मिनिटात काय, इन्शुलिन निर्मिती सायक्लिकल आहे, 55 मिनिटात एकदा तयार होतं म्हणून 55 मिनिटात संपवा. 55 मिनिटं जेवा असं नाही सांगितलेलं, 55 मिनिटात संपवा असं पाहिजे. मग
20 मिनिटातही होईल, 25 मिनिटात होईल, हरकत नाही. 2 जेवणांच्या मध्ये इन्शुलिन निर्माण होईल असं काही घेऊ नका. मग काय चालतं? पाणी चालेल, घरी बनवलेलं पातळ ताक, 2 चमचे दह्यात ग्लासभर ताक बनवा, ते हवं तेवढं पिऊ शकता. ग्रीन टी चालेल, ब्लॅक टी चालेल, पण तो विदाऊट फ्लेवर असावा. आजकाल सगळ्या चहामध्ये कशात दालचिनी, कशामध्ये मिरे, कशामध्ये लवंग, कशात काय काय घालतात नाही. तर खूप वेळ म्हणतो की तुम्हाला काय लोकांना चहामध्ये रस्सा प्यायचा आहे, त्याच्यापेक्षा ते तांबडा आणि पांढरा रस्सा प्यायला जाऊ. मग चहा कशाला रस्सा प्यायचा? चहा सारखा प्यायचा. तर नाही मिळाला पिऊ नका, पाणी प्या. पाणी, ताक आणि हे 2 चहा विदाऊट एनी फ्लेवर, गूळ, साखर, मध, शुगर फ्री काही टाकायचं. हे पदार्थ मध्ये मध्ये घेतलेले चालतात. त्याच्याबरोबर सांगितलं व्यायाम करायला. तो व्यायाम काय? 45 मिनिटात 4.5 किलोमीटर चालवा. साधा सोपा व्यायाम, कुठेही करू शकता, काही गरज नाही, मशीनची गरज नाही, कोणी बरोबर असलं काय नसलं काय फरक पडत नाही. शक्यतो नवरा बायकोनी बरोबर एकत्र जाऊ नये असं आम्ही सांगतो फिरायला. घरात काय त्रास कमी असतो, तेच पुन्हा बाहेर घेऊन जायचं. यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, सासू काय म्हटली, सासरा काय म्हटलं, हा काय म्हटलं, कशाला कटकट. एकटा माणूस जोरात चालतो. म्हणून अशी म्हण आहे की लांब जायचं असेल तर एकटं चाला. सांगायचं उद्देश काय की चालायला काही लागत नाही, पैसे लागत नाही, काय नाही, कुठेही चाला. 4.5 किलोमीटर सुरुवातीला गुडघे दुखतात, हे होतं, ठीक आहे, नको चालू, 45 मिनिटात नका, 1.25 तास लागेल, हरकत नाही. हळूहळू स्पीड वाढेल, वजन कमी झालं की स्पीड वाढतो. सांगायचा उद्देश काय? हा साधा सोपा आहे. जेवणामध्ये प्रोटीन्स वाढवा आणि कार्बोहायड्रेट कमी करा. म्हणजे प्रोटीन पावडर आणा असं नाही. प्रोटीन कशामध्ये आहे? डाळीमध्ये आहे, सोयाबीनमध्ये आहे, पनीरमध्ये आहे, चीजमध्ये आहे, अंड्यात आहे, चिकनमध्ये आहे, मटनमध्ये आहे, फिशमध्ये. जे काही करायचं ते आपल्याला अन्नातून मिळालं पाहिजे. विकतचं काही उपयोगाचं नाही. आता परवा कोणीतरी बॉडी बिल्डरने आत्महत्येचा प्रयत्न केला आपण, त्या पावडरमध्ये काय काय घालतात त्यांचं त्यांना माहीत नाही. असे पैसे स्टिरॉइड्स असतात, ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स, अनेक औषधं असतात. मग काय करायचं? प्रोटीन वाढवायचं म्हणजे काय? आपण जेवताना बसलो की असं म्हणतो का जेवताना ऑर्डर, मला अर्धी वाटी प्रोटीन दे, 1 वाटी कार्बोहायड्रेट द्या, असं नाही म्हणत ना आपण. आपण काय म्हणतो? 1 पोळी वाढ, थोडा भात द्या, वरण द्या, असंच म्हणतो ना. मग 3 पोळ्या खात असाल तर 1 पोळी कमी करा. त्याच्या जागी वाटीवर घट्ट वरण खा, मोड आलेलं कडधान्य खा, पनीर खा, चीज खा, अंडं खा, म्हणजे कार्बोहायड्रेट कमी, प्रोटीन वाढतं. साधा सोपा उपाय सांगतो. कसं जेवायचं? जेवायच्या सुरुवातीला 1-1, 2-2 ड्रायफ्रूट खा. त्याच्यामध्ये काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता जे मिळेल ते सगळे मिळून साखर. हे अर्धा किलो नाही, सगळे मिळून साखर. किंवा अर्धी मूठ शेंगदाणे. त्याच्यानंतर मोठी वाटी भरून सॅलड खा. त्याच्यामध्ये काकडी, टोमॅटो, मुळा, कोबी जे तुम्हाला आवडतं ते कच्चं खातात ते खा. त्याच्यानंतर तेवढीच वाटी भरून मोड आलेलं कडधान्य खा किंवा 2 उकडलेली अंडी खा. आणि हे खाऊन झाल्यानंतर जेवढी भूक शिल्लक असेल तेवढं घरात बनलेले सगळे पदार्थ खा. सिक्वेन्स मेंटेन ठेवा. आता जर ज्या माणसाला डायबिटीस आहे त्यांनी ड्रायफ्रूटमध्ये मनुका, सुके अंजीर खायचे नाही, सॅलडमध्ये गाजर, बीट खायचं नाही, बाकी सगळं खायला चालेल. हा सिक्वेन्स मेंटेन करायचा. जेवणाची सुरुवात कधीही पोळी, भाकरी, भातानी करायची नाही. म्हणजे हे 3 संपल्यानंतरच बाकीचं खायचं. असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला काही विचार करायची गरज नाही की कार्बोहायड्रेट किती खाऊ, प्रोटीन किती खाऊ, बिनधास्त झालं. ही झाली लाईफस्टाईल. आता यांनी काय काय होऊ शकतं लाईफस्टाईलने? वजन 6 महिन्यामध्ये 6.5-7 किलो कमी होईल ॲव्हरेज. रेंज किती? 3 किलो ते 45 किलो. म्हणजे नशिबान असेल एखादा तर तो 25-30 किलो कमी होईल. पोट कमी होईल. किती कमी होईल? 1.5 इंच पोट कमी होईल. सगळ्यांना पोटच कमी करायचं. बाकी जिमिंग करा, प्रोटीन पावडर घ्या. पहिल्यांदा गालफडं बसतात, लोक विचारतात काय प्रॅक्टिस, काय प्रॉब्लेम, त्या घरी काही प्रॉब्लेम, ह्याच्यात कुठे विचारलं नाही. पोट कमी होतं, गालफडं कधी बसत. तर वजन कमी होईल, पोट कमी. तिसरं काय होईल? तुमचं HbA1c कमी होईल. भले तुम्ही नॉन डायबेटिक असाल पण HbA1c जो 5.6 आहे, नॉर्मल आहे पण अप्पर लिमिट. 6 महिन्यांनी ते 5.2 होईल. चांगली गोष्ट आहे. जेवढं तुमचं ॲव्हरेज ब्लड शुगर कमी होईल तेवढं चांगलं तुमचं. इन्शुलिन लेवल कमी होईल.
तर फास्टिंग इन्सुलिन किती पाहिजे? निरोगी माणसामध्ये 0च्या जवळ पाहिजे, नियर 0, किमान 10च्या खाली पाहिजेच पाहिजे. 10च्या वर गेलं त्याला म्हणतात प्री डायबिटीस. ती लेवल कमी होईल. म्हणजे कोणाचं 20 असेल तर 15 होईल, 10 होईल. आणि इन्शुलिन लेवल कमी होणं याचा अर्थ काय की आपल्याला भविष्यामध्ये जर इन्शुलिन रेझिस्टन्स आणि टाईप 2 डायबिटीस होणार असेल तर ती शक्यता आता कमी जाईल. हे 4 ऑब्जेक्टिव्ह परिणाम घडतात. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? आपल्याला मोजता येतं. नुसतं मनाने चांगलं वाटलं, छान वाटलं असं नाही. पोट कमी झालं, वजन कमी झालं, HbA1c कमी झालं आणि फास्टिंग झालं. हे 4 गोष्टी आपल्याला घडतात. प्री डायबिटिक असाल तर तुम्ही 3 महिन्यामध्ये नॉन डायबिटिक व्हाल. डायबिटिक आहात पण गोळ्या सुरू झालेल्या नाहीत तुम्हाला, तर 4 ते 6 महिन्यामध्ये तुम्ही नक्की नॉन डायबिटिक व्हाल. आज मी तुमच्यासाठी काही पुस्तकं आणली, आता मला किती वेळ उघडेल मला माहीत नाही. याच्यामध्ये वन्स देअर वॉज डायबिटीज नावाचं एक पुस्तक आहे. ह्याच्यामध्ये 25 अशा लोकांच्या सक्सेस स्टोरी आहेत ज्यांनी एकही औषध न घेता 500-500, 600 शुगर असलेल्या लोकांच्या शुगर नॉर्मलला आल्या 6 महिन्यात. अशा लोकांच्या यशोगाथा आहेत. ते पुस्तक मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषेत, कन्नड, मराठी, तेलुगू भाषेत पण झालं असतं. बाकी माझी विनासाहेब मेटलास वगैरे पुस्तकं ही आहेतच. तर तुमच्यापैकी जर कोणी असं असेल, आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊ की तुमच्यासाठी हे लेक्चर का घेतोय. दुसरं कोणी मला म्हटलं असं किंवा 25 लोक येणार, तुम्ही म्हटलं असं की यूट्यूबचं लेक्चर ऐका, मला काय एवढा त्रास करून घ्यायची गरज नाही. पण का आलो आणि का मी कळमेकर म्हटलं की 5 लोक जरी आले तरी आपण गप्पा मारू. कारण एक जनरल प्रॅक्टिशनर म्हणजे दिवसाला किमान 10 पेशंट, महिन्याला 300 पेशंट, वर्षाला 3,500-4,000 पेशंट, आणि त्याच्यापैकी 10% डायबिटीज पकडले तर एक जनरल प्रॅक्टिशनर म्हणजे 400 डायबिटीजचे पेशंट माझ्याशी बोलतात असं मी समजतो. एक GP म्हणजे 400 पेशंट माझ्याशी बोलतात आज वर्षातले असं मी समजतो. त्यामुळे माझ्यासाठी महत्त्वाचं काम आहे. आता पहिली गोष्ट लक्षात घ्या की तुमच्याकडे जेव्हा पेशंट येतो आणि तुम्ही त्याला, आपल्याकडे 2 गोष्टी आहेत, हाऊ टू डायग्नोज अँड हाऊ टू ट्रीट. आणि हे जे मी सांगतो हे सगळं गाईडलाईनप्रमाणे सांगतो बरं का. अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या गाईडलाईनप्रमाणे सांगतो. गाईडलाईन काय सांगते की फास्टिंग शुगर 100पर्यंत असली तर नॉर्मल असते आणि जेवल्यानंतर 2 तासांनी 140पर्यंत नॉर्मल असते. ठीक आहे, इथपर्यंत आपण आलो की नॉर्मल कोणाला म्हणायचं. आता फास्टिंग शुगर जर 101 पासून 25पर्यंत असेल त्याला म्हणायचं प्री डायबिटीज. आणि पोस्ट लंच 141 पासून 199पर्यंत असेल त्याला म्हणायचं प्री डायबिटीज. 200 किंवा पुढे गेलं तर डायबिटीज. तसंच फास्टिंग 126 किंवा जास्त म्हणजे डायबिटीज, अशी डेफिनेशन. आता AD अजून काय म्हणतं, असोसिएशन गाईडलाईन काय म्हणतात की नुसत्या शुगरच्या भरोश्यावर डायग्नोसिस करू नका. मग काय करा तुम्ही, HbA1c नावाची तपासणी करा. HbA1c म्हणजे काय? ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन. म्हणजे काय? 3 महिन्याचा ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज, 3 महिन्याचा. कारण आपले पेशंट भारी आहेत, त्यांना उद्या ब्लड शुगर करायला सांगितले तर आज गोड खात नाहीत, कमी खातात. काही लोक तर 4 किलोमीटर पळून सुद्धा येतात, घाबरतात ना. पण जर HbA1c केलं तर काय होतं, 1.5 महिन्यापूर्वी खाल्लेले आंबे पण दिसतात, मिठाई पण दिसते, 40 पेढे पण दिसतात. लपोछपी करता येतो. पण 3 महिन्यात ॲव्हरेज आहे. मग तरी अप टू 5.6 इज नॉर्मल, 5.7 to 6.4 प्री डायबिटीज, 6.5 ऑलमोस्ट. तर तुमच्याकडे येणाऱ्या पेशंटचं फास्टिंग 110 आहे, 112 आहे म्हणून लगेच त्याला काय कोणाकडे पाठवू. पहिली गोष्ट, शक्यतो डायबिटीजचा पेशंट कोणाकडेच पाठवू नका, स्वतःच ट्रीट करा. कुठे गेला तर येतच नाही परत तुमच्याकडे, काळजी करू नका, स्वतःकडेच ठेवा. त्याच्या दुवा पण घ्या आणि काय देईल ती फी पण घ्या. त्यात काही नुकसान काही नाही, आपण व्यवसाय करणार. माझ्याकडे पेशंट 10 वेळा आला तर 10 वेळा माझी फी घेणारच त्याच्याकडे, काय प्रश्न नाही. तर घाबरून जाऊ नका. एखाद्याची शुगर 110, 112 फास्टिंग म्हणजे काय फार आभाळ कोसळलेलं नाही. त्याला HbA1c तपासणी करायला लावा. आता HbA1c करायची त्याच्या अनेक पद्धती आहेत. त्याच्यामध्ये HPLC नावाची पद्धत आहे, हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी. त्या पद्धतीने करायचं. मग ही अशी तपासणी कोण करतं,
चांगल्या लॅब ज्या आहेत, मेट्रोपॉलिस आहे, SRL आहे, अपोलो आहे, लाल पॅथलॅब आहे, सबर्बन आहे, थायरोकेअर आहे, हे सगळे लोक HPLC करतात. तुम्ही त्या पेशंटला सांगा की HbA1c करायचं, पण कशाने करायचं? HPLC. कारण बाकी नेफ्लोमेट्री, टर्बिडोमेट्री केलं तर खूप फरक येतो, त्याचा काय उपयोग नाही. मग तुम्ही नुसत्या शुगरकडे न बघता HbA1c कडे बघा, आणि ते 6.5च्या पुढे असलं तर तो डायबेटिक. शुगर काही का असेल. आता बघा, हे झालं पहिली गोष्ट की डायबिटीसचं डायग्नोसिस कसं करायचं. आता दुसरं आपल्याला ठरवायचं की याला आपल्याकडे ठेवायचं का स्पेशलिस्टकडे पाठवायचं. मग काय करा, त्याचं क्रिएटिनिन करा. कसं करता? किडनी फंक्शन. सिरम क्रिएटिनिन करा. नॉर्मल असेल, घाबरायचं कारण नाही. दुसरं करा ट्रायग्लिसराईड, सिरम ट्रायग्लिसराईड. ते नॉर्मल असेल, ते थोडं जास्त असलं तरी बिघडत नाही, कारण ते ग्लुकोज कमी झाले की तेही कमी होतं. मग क्रिएटिनिन मात्र बघा. त्याच्यानंतर त्याचं डोळ्याची तपासणी करून घ्या रेटिनोपॅथीसाठी. कारण तुमच्याकडे येणारे पेशंट बऱ्याच वेळा उशिरा येतात. खेड्यापाड्यातून येतात. डायबिटीस 2-3 वर्ष असतो. HbA1c 9 निघेल, 10 निघेल शक्यता. त्याला डोळ्याच्या डॉक्टरकडे पाठवून त्याचं फंडोस्कोपी करून घ्यायला, म्हणजे रेटिनोपॅथी आहे का ते बघा. म्हणजे 2 गोष्टी बघायच्या, किडनी व्यवस्थित आहे का, म्हणजे क्रिएटिनिन आणि रेटिनोपॅथी 2 गोष्टी. आता हे 2 नॉर्मल असेल, मग काय करायचं? आता पुढची स्टेप आहे. गाईडलाईन काय सांगते? गाईडलाईन सांगते की प्रत्येक डायबिटीस डायग्नोज झालेल्या पेशंटला 3 महिने लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगा. म्हणजे काय सांगा? तिथे ती चुकतात, ती चूक आपण दुरुस्त करू. ते काय सांगतात की व्यायाम करा. म्हणजे आपणही सांगतो की 45 मिनिटात 4.5 किलोमीटर चाला, हा व्यायाम करा असं सांगा. दुसरी गोष्ट जे सांगतात लोक, काय सांगतात? दर 3-4 तासाला खा. बरोबर? ती चूक करायची नाही. आपण सांगायचं 2 लाख खा. कडक भुकेच्या 2 वेळा उठा, 2 वेळा. मी जे सांगितलं तुम्हाला डाएट प्लॅन, तो त्यांना सांगायचा. आणि त्याला काय म्हणायचं की बाबा 1 महिन्याने परत ये माझ्याकडे, HbA1c परत करा. मग काय होईल? आधी 9 होतं, पुढच्या महिन्यामध्ये 7.5 झालेलं लक्षात येईल. फक्त काय करायचं की हे करताना त्या पेशंटला दर 7-8 दिवसांनी मला फोन करत जा की तू व्यायाम करतो का बाबा. वाटलं ते का तर व्हॉट्सअप ग्रुप बनवा तुमच्या डायबिटीसच्या पेशंटचा, काय हरकत आहे. मग त्याचं HbA1c कमी केलं. तुम्हाला असं वाटलं एखादा पेशंट हा करणारच नाही. काही लोक असतात, त्यांना गोळ्या खाण्यामध्ये आनंद असतो, त्यांना जावं त्यांच्याकडे, डायबिटीसकडे जा. तर एकदा तुम्ही हे करायला लागला, तुमच्या रक्तगटाचं वजनही कमी होत आहे, ह्याचा डायबिटीसही कमी होत आहे, हळूहळू तो 6च्या खाली येईल. आता एक अजून महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांग. गाईडलाईननुसार HbA1c 7पर्यंत असतो. कितीपर्यंत? 7. डायबिटीस कोणाला म्हणतो आपण? 6.5 किंवा जास्त. गाईडलाईन काय म्हणते? 7पर्यंत HbA1c असेल, औषधं घेणाऱ्या माणसाचं, डायबिटीसची औषधं घेतो आणि HbA1c 7पर्यंत आहे, त्याला म्हणायचं डायबिटीस अंडर कंट्रोल. त्याला काय म्हणायचं? डायबिटीस नियंत्रणामध्ये आहे असं म्हणायचं, म्हणजे घाबरायचं कारण नाही. मग एखादा पेशंटचं तुमच्याकडे आला, त्याला औषध चालू नाही आहे आणि HbA1c 6.9 आहे, मग घाबरायचं कारण आहे का? कॉमन सेन्सची गोष्ट सांगतोय. मग ॲव्हरेज आता 7 HbA1c म्हणजे ॲव्हरेज ब्लड शुगर 154. सरासरी ब्लड शुगर 154, त्याचा फॉर्म्युला असतो. HbA1cचे व्हॅल्यू असेल, त्याला अमुकनी गुणा, त्याच्यातून एवढं मायनस करा की ते ॲव्हरेज ब्लड शुगर येतं. ते काही कोणी काढलेलं नसतं, ते कॅल्क्युलेशन असतं. मग आता आपल्याला आपण गणित शिकलो सगळेजण. आता तुमचं नॉर्मल शुगर किती पाहिजे? जनरली 80 ते 100 असतं. मग एखाद्याचं जर ॲव्हरेज किती 154 आहे, तर त्याचं मिनिमम किती असू शकतं? 80. नॉर्मल 80. मग जास्तीत जास्त किती असेल? 228. 228 आणि 80 झाले 308 भागिले 2 154. ॲव्हरेज 154 कोणाला यायचं असेल तर कधी 80 असेल, कधी 228 असेल. मग या रेंजमध्ये कुठेही ब्लड शुगर दिसली तरी घाबरायचं कारण आहे का? त्याला गाईडलाईननुसार डायबिटीज अंडर कंट्रोल असंच म्हणायचं. ठीक आहे. तर दर महिन्याला त्याचे HbA1c करा, त्याचे रिपोर्ट व्यवस्थित ठेवा आणि त्याला डाएट प्लॅन तुम्ही सांगत राहा व्यवस्थित असं. आता किती दिवस फॉलो करायचं?
एकदा त्याचं HbA1c 5.6च्या खाली गेलं, आता काय होईल, आधी तो 7 असेल तर तो 6.2 वर आला, म्हणजे काय झालं, प्री डायबेटिक. मग त्याला म्हणायचं 3-3 महिन्याला HbA1c कर. प्री डायबेटिकला 3 महिन्याला. मग तो 5.6च्या खाली गेला, त्याला म्हणायचं सुरुवातीला 6-6 महिन्याला कर, आणि तो लाईफस्टाईल करतो असं लक्षात आलं तर वर्षातून एकदा कर म्हणायचं. म्हणजे काय होईल की तुमच्याकडे येणाऱ्या पेशंटपैकी मेजॉरिटी पेशंट तुम्ही ट्रीट करू शकाल. ही जी भीती तुम्हाला वाटते किंवा याचं काय होईल, काही होत नाही. बऱ्याच वेळा डॉक्टर घाबरून देतात पेशंटला, यार तुझं HbA1c 12 आहे, तर असं होईल तसं. कॉमन सेन्स काय सांगतो की 12 म्हणजे काय, हे ॲव्हरेज 3 महिन्याचं आहे, बरोबर. म्हणजे किमान 3 महिने वाढलेलं होतं की मग 3 महिने वाढलेलं होतं तरी पण याची किडनी नॉर्मल आहे, डोळ्यावर परिणाम झालेला नाही. मग 1 महिना लाईफस्टाईल केली तर काय आभाळ पसरणार आहे काय. पण 2 प्रकारचे विचार आहेत. सध्याची परिस्थिती अशी आहे की तुम्ही एखाद्या माणसाचा मोतीबिंदू, पूर्वी आम्ही जेव्हा स्टुडंट होतो ते म्हणायचे इमॅच्युअर कॅटरॅक्ट आहे, पिकू द्या म्हणायचं. आणि काही लोकांचं पिकतच राहायचं 6-6 महिने 8 महिने, नंतर करायचं. ते लोक कंटाळून जायचे, अहो काढून टाका म्हणायचं, मला तर एकदम दुसरं दिसतं. तेव्हा नाही पिकलं नाही अजून थोडं. आता तुम्ही नॉर्मल डोळे घेऊन जर तुम्हाला कॉन्टॅक्ट लेन्स घालून पाठवतो, इंट्राऑक्युलर लेन्स टाकून पाठवतील आणि म्हणतील की याला कॉस्मेटिक पाहिजे होतं, थोडं हिरवट रंगाचे डोळे पाहिजे होते. सांगायचा उद्देश काय की आपल्याला थांबायची कुठे वेळ आता. तर डायबिटीसच्या पेशंटमध्ये 12 असेल 11 असेल HbA1c कॉम्प्लिकेशन नाही आहे बघा. आणि ते कशाने बघायचं सांगितलं, क्रिएटिनिन आणि फंडोस्कोपी 2 महत्त्वाचे गोष्टी. आणि दोन्ही नॉर्मल असेल मग 1 महिना त्याला ट्रायल द्या. त्याला सांगायचं ट्रायल आहे 1 महिना. आणि माझे एवढे लेक्चर अवेलेबल आहेत यूट्यूबवर, कुठलेही त्याला दाखवा, बघ म्हणा. त्याच्यातून काय होईल की तुमचे पेशंट्स जाणार नाही, तुमच्याकडे राहतील. आणि डॉक्टरला काय पाहिजे की आपले पेशंट आपल्याकडे राहिले. दुसरी गोष्ट काय बघा, पेशंटला खर्च किती आहे बघा डायबिटीसच्या औषधांचा. सरासरी खर्च 2 ते 3 हजार रुपये महिन्याला ऑन अन ॲव्हरेज बरं का. डायबिटीसकडे गेला की 500 रुपये फी आहे, तिथे सगळ्या तपासण्या आहेत, त्याचे 1000-1200 आणखी वेगळे, पुन्हा औषधांचे वेगळे, म्हणजे सगळे मिळून 5,000 खर्च. तुमच्याकडे आला तर त्याचं 500 काम होईल ना. एक व्हिजिटिंग फी आणि एक HbA1c. म्हणजे पेशंट तुम्हाला दुवा देईल. हो, तुम्हाला दुवा देईल की अरे डॉक्टरांनी माझा एवढा त्रास वाचवला. 40 दिवस मला जळगावला धुळ्याला पाठवलं नाही, यांनी इथेच केलं सगळं. आणि असं तुमचं जर नाव झालं किंवा हे डॉक्टर डायबिटीसच्या पेशंटला औषधं न देता बरं करतात, मग काय होईल. आजची OPD 25ची असेल तर 50ची होईल की नाही. मी तुम्हाला व्यावसायिक पण फायदा सांगतो. हा बाकी ठीक आहे, आम्हाला तर कॅम्पेन म्हणून हे करायचंच आहे लोकांसाठी. आम्हाला तर कुठल्याच पेशंटला औषधं लागू नये असंच वाटतं आम्हाला. पण हे करणं शक्य आहे, लॉजिकल आहे, सायंटिफिक आहे आणि व्यावहारिक सुद्धा आहे. पण जनरल प्रॅक्टिशनर्सनाच का लेक्चर देतो मी, कारण तुमच्यामध्ये काहीतरी घडण्याची शक्यता आहे, बरोबर. तुम्हाला काय कोणी अमेरिकेला नेत नाही टूरला, फार्मा कंपन्या नेतात का म्हणजे माहीत नाही कोणाला सांगायचं उद्देश काय की आपण गावात प्रॅक्टिस करतो, आपण अशा ठिकाणी प्रॅक्टिस करतो की जिथे लोक आपल्याला रोज भेटतात. स्पेशालिस्टला तर तो पेशंटला ओळखत नाही, पेशंट त्याला ओळखत नाही, अशी अवस्था असते. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला ऑपरेशन कोणी केलं माहीत नाही, त्याला 8 दिवसांनी कळतं हे नाही करत ऑपरेशन, कळतच नाही. इथे म्हणजे तुम्हाला दगडमार लोक येतील की नाही. की गावात प्रॅक्टिस करायची असेल तर गावातल्या लोकांशी चांगले संबंध ठेवायच लागतात. मग तुम्ही जर गावातल्या लोकांना हे कन्व्हिन्स करू शकले की बघ तुला डायबिटीस होता, तुझं ही शुगर वाढलेली होती, पण मी तुला जे सांगितलं त्याच्याने तुझी कमी झाली, ऑब्जेक्टिव्हिटी दाखवा, हा रिपोर्ट हा आहे. आता करतो की रे बाबा, हे करेल तो. असा मूर्खच माणूस पण असेल की ज्याला म्हटलं आपण की लाईफस्टाईल करतो का गोळ्या खातो, तो म्हणजे गोळ्याच खातो, असे निघतील 5%. त्यांना जमतं त्यांच्या मार्गाने. तर म्हणून जनरल प्रॅक्टिशनरचा रोल महत्त्वाचा 2-3 गोष्टींसाठी. एक, डायबिटीसचे पेशंट एवढे जास्त आहेत की ते स्पेशलिस्टकडे जाऊ शकतात.
दुसरं, डायबिटीसच्या प्रत्येक पेशंटला औषधांची गरज नाही आहे. अर्ली डायग्नोसिस आणि चांगला स्पीच इन टाईम. मग स्पीच इन टाईमसाठी काय करायचं? तुमच्या गावामध्ये 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी, तुमच्या सरपंच अमुक ढमुक त्यांना समाजसेवा करायची उबळ येते तेव्हा, बरोबर? काहीतरी कॅम्प घेतात, त्यांना म्हणायचं तुम्हाला घ्यायचा ना कॅम्प, चांगली गोष्ट आहे. काय करा, आपल्या गावातले 40 यांचं HbA1c करून घेतात. काय लागतील 200-250 रुपये प्रत्येक माणसामध्ये. असतील 200 लोकांचं करा, 1 लाख रुपये खर्च होईल. त्याच्यातले जे डायबिटीज निघतील त्यांना मी रिव्हर्ट करून दाखवतो. त्यांची पण समस्या, तुमची पण समस्या. असं जर आपण केलं तर, परवा मी नाशिकला कार्यक्रम केला, मोफत HbA1c तपासणी शिबिर केलं. 35 लोक आले, त्याच्यापैकी 10 लोकांना डायबिटीस होतं, माहीत नव्हतं. आणि तुम्ही डॉक्टर लोक आहात, तुम्हाला पण खात्रीने सांगतो, तुम्हाला तर असं वाटत असेल की आपण नॉन डायबेटिक आहोत. HbA1c केल्यावर त्याच्यापैकी 25% लोक प्री डायबेटिक निघतील आणि 5-10% लोक डायबेटिक निघतील. आपण शेवटी माणसं समाजातलाच भाग आहोत. आपणही घाबरतोच डायग्नोस व्हायला. पुष्कळ लोक तर ब्लड पण देत नाही डॉक्टर, पण काही निघालं तर काय घ्या टेस्टमध्ये. असे खूप लोक आहेत, कारण ते कळवतात ना, हेपॅटायटिस B आहे, अजून काय काय आहे, घाबरतात लोक, देत नाही. तर या व्याख्यानाचा उद्देश असा आहे की जनरल प्रॅक्टिशनर्सनी आपल्या भागामध्ये असणाऱ्या, कोणाला होतो डायबिटीज, ज्याचं वय 30 पेक्षा जास्त आहे, अशा लोकांना होतं, ज्याच्या घरामध्ये डायबिटीसची हिस्ट्री आहे, जो काम करत नाही, हालचाल करत नाही, जो खूप खातो, जो लठ्ठ आहे, या सगळ्या लोकांना होण्याची शक्यता आहे. या लोकांना सुरुवातीला पकडून तुमच्या गावामध्ये युवक मंडळ असेल, भजनी मंडळ असेल, महिला मंडळ असेल, तिथे जाऊन तुम्ही जर हे व्याख्यान दिलं किंवा डायबिटीज असा असतो, असं होतं, हे तपासण्या करा. तुमच्या ओळखीने एखादा थायरॉइडचा माणूस तिथे येऊ शकतो टेस्टिंग करायला, काय प्रॉब्लेम आहे, करून घ्या आणि त्यांना त्यांचं रिव्हर्ट करा डायबिटीस. त्यातून 2 गोष्टी साधतील, स्थूलत्व आणि मधुमेहमुक्त विश्व अभियान, याचे तुम्ही एक त्याला सहभाग घ्यालच. दुसरी गोष्ट, तुमच्या गावामध्ये तुमचं नाव मोठं होईल, तुमचं नाव चांगलं होईल, किंवा हे डॉक्टर गोळ्या देत नाहीत, हे लाईफस्टाईलच्या माध्यमातून डायबिटीज रिव्हर्ट करू शकतात, असं म्हटल्यानंतर दुसऱ्या गावातले पेशंटही तुमच्याकडे येतील. तर असं जर आपण सगळ्यांनी मिळून केलं तर मला वाटतं नक्की आपल्याला याचा फायदा होईल. मला वाटतं मला जे सांगायचं होतं त्या गोष्टी सगळ्या सांगितल्या. काही लोकांचं असं म्हणणं होतं की 5 वर्ष ठेवलं तर जास्त लोक येतील. मी म्हटलं इथे जर दारूची पार्टी ठेवली असती तर सगळे आले असते, कॉकटेल पार्टी ठेवली असते सगळे आले असते, ॲसिडिटी झालेले सुद्धा गोळ्या घेऊन आले असते. हे कल्चर आपल्याला बदलायचं आहे. हे कल्चर फार वाईट आहे. मी कुठेतरी गेलो तो लेक्चरला, म्हणजे आळेफाटा कुठे गाव होतं, अशीच डॉक्टरांची संघटना होती. ते मला जाण्या येण्याचा भाडे खर्च देण्याबद्दल स्पॉन्सर शोधत होते. मग व्याख्यान झाल्यानंतर म्हणाले, अहो बाबा फार बहुमूल्य माहिती मिळाली आम्हाला. मी म्हटलं जगातल्या सगळ्या गोष्टी पैशात मोजू नका. ते सांगतंय कोण, त्याचा उद्देश काय ते लक्षात घ्या, तर तुम्हाला वस्तूंची किंमत कळेल. अशा कॉकटेल पार्ट्या आणि अशा मीटिंग आणि तुमच्याकडून पेशंट पळवणारे खूप लोक येतील सांगायला तुम्हाला. पळवणारे म्हणजे आमच्याकडे पाठवा. पहिलाच तुम्हाला असा स्पेशालिस्ट भेटला असेल जो म्हणतो स्वतःकडे ठेवा. बरोबर आहे की नाही? माझ्याकडे पाठवू नका, स्वतःकडे ठेवा आणि त्यांचं काहीतरी भलं करा, असं सांगणारा डॉक्टर कदाचित पहिलाच भेटला असेल. त्याच्यामुळे गर्दीला महत्त्व नाही. मी ते सांगितलं सुरुवातीला, मी 2013ला 5-6 लोकांसमोर व्याख्यान द्यायचो. आता 1000 लोक येतात, तेव्हा 5-5 लोकांसमोर द्यायचं होतं. पण एक डॉक्टर म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे 400 डायबिटीसचे पेशंट वर्षात, असा मी हिशोब करतो. त्यामुळे हे काय 30 लोक असतील तर 30 गुणिले 400, 12,000 पेशंटसाठी मी बोलतो. आणि या 30पैकी 3 डॉक्टर जरी असे निघाले की जे मी म्हणतो तसं वागले, तर 1000 पेशंटचा डायबिटीस मी रिव्हर्ट करू शकतो. फार मोठा अचिव्हमेंट आहे. त्यामुळे मला वाटतं बराच वेळ झालेला आपला. ते आले का तिकडचं? ओके.
तर मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो की हे संख्या तरी खूपच आहे, असं काही नाही. जेवढे लोक आहेत आणि तुमची जर इच्छा असेल की परत हे व्याख्यान व्हावं तर करंबेळकरांना मध्ये घ्यायची गरज नाही. डॉक्टर वाणी आहेतच, हे आमचे दीपक येवले आमचे कोऑर्डिनेटर आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत. तर मात्र मी पुढच्या वेळी येईल तेव्हा तुमच्याकडनं प्रवास खर्च तर घेईनच आणि माझ्या ट्रस्टसाठी 50,000 रुपये डोनेशन घेईन या कामासाठी. तर मला बोलवा. फुकट मिळाल्याचं कौतुक आणि त्याचं किंमत म्हणजे या व्याख्यानाला आमदार खासदार जे कोणी लेक्चर घेतात ते 1-1 लाख रुपये डोनेशन देतात ट्रस्टला. का? कारण मी घेत नाही पैसे. मला जे HBMC मोफत शिबिरं करायची त्यासाठी पैसे घेतो. त्यामुळे तुम्हाला जर पुन्हा लेक्चर घ्यायचं असेल मी यायला तयार आहे. औरंगाबाद के लांब नाही, तुम्हाला हवं त्या वेळेला यायला तयार आहे. पण माझी अट तुम्हाला सांगून ठेवली, ही माझी अट असेल. काय डॉक्टर करंबेळकरांचा आभार व्यक्त करतो, डॉक्टर वाणी आणि तिथे सर्व सहकारी त्यांचे आभार मानतो. 5-10 मिनिटात तुम्हाला पुस्तकं बघायची असतील बघू शकता, विकत घ्यायची घेऊ शकता. काही पुस्तकं मी डॉक्टर करंबेळकरांकडे पण मी ठेवेन जेणेकरून तुम्ही नंतरही बघू शकाल. सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद.